अनामिक ओढीनं खरं तर हे सर्व वारकरी आहे, जो वैष्णवांचा मेळा जो आहे तो पंढरपूरमध्ये दाखल झालेला आहे। प्रत्येक वारकऱ्यांच्या मनामध्ये अगदी भक्तीचं उदाहरण आहे। आपण बघू शकतोय की लाडक्या विठुरायाचं जे विलोभनीय रूप आहे ते डोळ्यामध्ये साठवण्याची जी आस आहे ते प्रत्येक वारकऱ्यामध्ये पाहायला मिळते। सध्या महिला वारकरी आपल्या सोबत आहेत, आपण त्यांच्यासोबत चर्चा करणार आहोत। खरं तर लाडक्या विठुरायाची दर्शनाची आस मनामध्ये घेऊन वारीच्या वाटेवरती चालत पंढरपूरमध्ये दाखल झाला आहेत। काय मनात भावना आहेत? खूप छान वाटलं, नाही का असं लय दिवसापासून इच्छा होती की दर्शनाला जावं, दर्शन घ्यावं। खूप बरं वाटलं। तर आता पंढरपूरमध्ये दाखल झाला आहेत। गर्दी प्रचंड मोठ्या प्रमाणात आहे। दर्शन जरी झालं नाही तरी फक्त कळसाचं दर्शन घेतलं तरी एक वेगळं समाधान असतं। तुमच्या मनात काय भावना आहेत पंढरपूरमध्ये आल्याच्या नंतर? आमचं पायाचं पण दर्शन झालं आणि साक्षात आम्ही पांडुरंग पाहिलं, त्याच्यामुळे आम्ही खूप आनंदी आहोत। तर विठुरायाच्या गाभाऱ्यातलं दर्शन म्हणजे एक वेगळं विलोभनीय सोहळा असतो, आनंद असतो। आता तुमच्या अंतरंगात मनात काय भावना आहेत? सर आम्ही इतके आनंदी आहेत की आम्ही समक्ष देव पाहिल्यामुळं आम्हाला एकदम आमचा आळस पण गेलाय। आम्ही सारे लेकरं घर परपंच सोडून आज देवात माहेरात आलो विठुरायाच्या, त्याच्यामुळे आम्ही खूप आनंदी आहेत। सध्या याच महिला वारकऱ्यांना आपण विनंती करू की भजनामधून तुम्ही जरा विठ्ठलाला साथ घाला किंवा आमच्या टीव्हीच्या प्रेक्षकांना तुम्ही एकदा भजन ऐकवा। किती गोड 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 नाम तुझे विठ्ठला, किती गोड 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 नाम तुझे विठ्ठला। नेसुनी आला पितांबर पिवळा, नेसुनी आला पितांबर पिवळा, आनंद झाला माझिया मना, आनंद झाला माझिया मना। किती गोड 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 नाम तुझे विठ्ठला, किती गोड 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 नाम तुझे विठ्ठला। टाळविण्याची एकच घाई, टाळविण्याची एकच घाई, आनंद होई ठाई ठाई, आनंद होई ठाई ठाई। किती गोड 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 नाम तुझे विठ्ठला, किती गोड 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 नाम तुझे विठ्ठला। कॅमेरामॅन सुशांत राऊत सोबत लक्ष्मण जाधव, टीव्ही मराठी, पंढरपूर। पंढरपूरमध्ये अगदी भक्तीला उधाण आलेलं आपण बघू शकतोय की सध्या वैष्णवांचा जो मेळा आहे तो मोठ्या संख्येने पंढरपूरमध्ये दाखल झालेला आहे आणि प्रत्येकाच्या मुखी ज्ञानोबा तुकोबाचा गजर आहे। खरं तर या सर्व भाविकांना असेल किंवा वारकरी असेल यांना सुरक्षा किंवा की योग्य दिशा दाखवत त्यांना मंदिरापर्यंत जाणवण्याची जी काम जे आहे ती जी सेवा आहे प्रत्येक जण आपापल्या परीने सेवा देत असतो। असंच या सुरक्षेची सेवा देणारे कर्मचारी या ठिकाणी आहेत। आपण त्यांच्यासोबत चर्चा करणार आहोत। प्रदीप सिंह जाधव सध्या आपल्यासोबत आहेत। खरं तर गेल्या अनेक वर्षांपासून इथल्या सुरक्षेची जी जबाबदारी तुमच्यावरती आहे, तुम्ही सेवा देतायत, काय एकंदरीत मनात भावना आहेत? साधारणतः 2016 पासून आपण इथे सेवा देत आहोत आणि आपली अनिरुद्धास अकॅडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट ही संस्था जी आहे ती 2002 साली आमचे जे सद्गुरू आहेत, सद्गुरू श्री अनिरुद्ध जोशी, ज्यांना आम्ही अनिरुद्ध बापू म्हणतो, त्यांच्या संकल्पनेने आणि त्यांच्या मेहनतीने ही संस्था एवढी उभी राहिलेली आहे आणि अशाच वेगवेगळ्या ठिकाणी पण आम्ही उत्सवाला असतो। आज 2016 पासून आपण इथे जी सेवा देतोय, जवळजवळ 5 स्पॉटला आपण ही सेवा देतो। चौफळा असेल, शिवाजी चौक असेल किंवा नामदेव पायरी असेल, महाद्वार चौक असेल, महाद्वार घाट, अशा 5 ठिकाणी आपण सेवा देतो आणि आज जवळजवळ या ठिकाणी आपण 4 शिफ्टमध्ये, म्हणजे आज दुपारपासून आपली सेवा चालू झालेली आहे, ती उद्या संध्याकाळपर्यंत आम्ही जवळजवळ 4 शिफ्टमध्ये एक 1500 DMV आपली आहे आणि हे DMV साधारणतः मुंबई, पुणे, नाशिक असेल, सातारा, सांगली, कोल्हापूर या सर्व ठिकाणावरून DMV आज इथे आले आणि सेवा देण्यामागचा उद्देश हेच आहे। एकतर आमचे जे सद्गुरू आहेत त्यांचीही संकल्पना आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनानुसार त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे की ही जी महिनाभर सगळी मंडळी, वारकरी मंडळी जी आहेत, महिनाभर आपल्या दिंडीमधून इथपर्यंत येतात, आल्यानंतर त्यांना स्वतःच्या विठुरायाचं, त्यांच्या देवाचं दर्शन सुलभ रीतीने मिळावं ह्याच्यासाठी ही सगळी केलेली खटाटोप आहे आणि ते कसं सुंदर रीतीने आणि सुलभ रीतीने त्यांना ते करता येईल ह्यासाठी नियोजन आम्ही पोलिसांच्या बरोबरीने राहून त्यांना मदत करून आम्ही ही सेवा देतो। तर एक सेवाभाव मनात आहे, गेली अनेक वर्षांपासून सेवा देण्यात वारकऱ्यांची सेवा होती, याच्यामुळे काय मनातल्या भावना आहेत किंवा काय वाटतंय? वारकरी जे पण आता हे महिनाभर साधारणतः येत आहे,
आज त्यांच्याकडनं आम्हाला जसं बापूंनी पण आमच्या सद्गुरूंनी सांगितलं आहे, खरोखर त्यांच्याकडनं ते शिकण्यासारखं आहे. तो जो प्रेम असतो त्यांच्याकडचा, जो भावना असतात आणि ते घेऊन ते इथपर्यंत प्रेम घेऊन येतात. सो ते आम्हाला पण मिळतं त्यांच्याकडनं, ज्या वेळेला त्यांची सेवा करायची संधी मिळते आणि ज्या वेळेला ते दर्शन घेतात, मग ते अगदी नामदेव पायरीचं दर्शन असेल किंवा अगदी कळसाचं दर्शन असेल, हे घेतल्यानंतर ज्या वेळेला त्यांच्या ज्या भावना असतात आणि ते आमच्याकडे जेव्हा व्यक्त करतात, त्यावेळेला आम्हाला खरोखर बरं वाटतं की आमच्या सद्गुरूंनी जे आम्हाला इथपर्यंत पाठवलं आणि त्यांची जी संकल्पना आहे, ह्या प्रत्येकाला व्यवस्थितपणे आपल्या विठुरायाचं दर्शन व्हावं, ती खरोखर पूर्ण होते आणि खरोखर ते बघून आनंद होतो. आता किती साधारण या ठिकाणी सेवेकरी उपस्थित आहेत आणि दिवसभराची उद्याची म्हणजे कशी तयारी असणार आहे तुमची? आत्ता साधारणतः एक 550 ते 600 आज आहेत, की रात्री आम्ही 10:30ला आलेलो आहोत, सकाळी 7 वाजेपर्यंत आहोत आणि तसंच उद्या सकाळी 7 ते दुपारी 3 वाजेपर्यंत आमची तिसरी शिफ्ट असणार आहे. कारण आज दुपारपासूनच आम्ही सुरुवात झालेली आहे आणि उद्या दुपारी 3 नंतर संध्याकाळी साधारणतः 8 ते 9 वाजेपर्यंत अशा 4 शिफ्टमध्ये आम्ही सेवा करणार. प्रत्येक शिफ्टला साधारणतः 350-400 असे आपले DMV आहेत आणि टोटल 1500 DMV आपण आहोत की जे 2 दिवस सेवा देतात. आपण बघू शकतोय की सेवा परमो धर्म, सेवेचा धर्म जागवत खरं तर हे जी अकॅडमी आहे गेली अनेक वर्षांपासून या ठिकाणी सुरक्षेची जबाबदारी पोलिसांसोबत खरं तर हे या सेवेची जबाबदारी आहे ते पूर्णपणे समर्थपणे पेलताना आपल्याला दिसत आहेत. कॅमेरामॅन सुशांत राऊत सोबत लक्ष्मण जाधव, TVN मराठी, पंढरपूर.